वर्षाला 100 कोटी रुपयांची उलाढाल असलेले शिवराज मोटेगावकर एकेकाळी भाड्याच्या घरात ट्यूशन घ्यायचे हे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही। नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने अटक केलेले प्रसिद्ध आरसीसी कोचिंग क्लासेसचे मालक शिवराज मोटेगावकर हे मूळचे लातूर जिल्ह्यातील रेणापूर या तालुक्याचे। शिवराज यांचे आई वडील हे शेतीचे काम करायचे। घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्याने त्यांनी आपल्या मोठ्या बहिणीकडेच शिक्षण घेतले। मोटेगावकर यांनी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून केमिस्ट्रीची पदवी मिळवली। शिक्षण घेत असतानाच आपला दैनंदिन खर्च भागवण्यासाठी ते घरोघरी जाऊन होम ट्यूशन घ्यायचे। शिवराज मोटेगावकर हे अभ्यासात अत्यंत हुशार होते। नेट, सेट, डीआरडीओ, जेआरएफ, टीआयएफआर यांच्यासारख्या कठीण परीक्षा त्यांनी पास केलेल्या आहेत, परंतु तरी देखील त्यांना हवी असलेली चांगली नोकरी त्यांना मिळत नसल्याने त्यांनी काही काळ धाराशिव येथे कॉलेजमध्ये शिकवायला सुरुवात केली, परंतु नंतर त्यांनी स्वतःचा कोचिंग क्लास सुरू करण्याचे ठरवले। लातूर शहरातच त्यांनी एका भाड्याच्या खोलीत फक्त 10 विद्यार्थ्यांना सोबत घेऊन क्लास सुरू केला। शिवराज मोटेगावकर यांची शिकवण्याची शैली अत्यंत वेगळी आहे। तसेच ते केमिस्ट्री सारखा अवघड विषय सोप्या पद्धतीने समजून सांगतात, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देखील ते लोकप्रिय आहेत। याच कारणामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली। हळूहळू लातूर बरोबर मराठवाड्यातील नांदेड, परभणी, धाराशिव, संभाजीनगरमध्ये त्यांनी आपल्या शाखा उघडल्या। मराठवाड्यात त्यांचा क्लास अत्यंत प्रसिद्ध झाल्यानंतर विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातही त्यांनी आपल्या शाखा उघडल्या। सध्या त्यांच्या क्लासेसला लाखोंच्या संख्येत विद्यार्थी येतात व त्यांची वार्षिक उलाढाल ही 100 कोटींच्या घरात आहे। परंतु नेट पेपर फुटी प्रकरणात त्यांचं नाव आल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणासंदर्भात पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात असून आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे। परंतु या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे। या प्रकरणात आणखी मोठी नावे समोर येऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे। या संपूर्ण प्रकरणात आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा।